हॅलो एव्हरीवन. लास्ट पिरियडमध्ये आपण एक्सरसाइज 2.1 म्हणजे आपण सिक्वेन्स अँड सिरीज हा चॅप्टर सुरू केला होता. एक्सरसाइज 2.1 क्वेश्चन्स फर्स्ट अँड सेकंड आर ओव्हर. नाव लेट्स स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 3. एक्सरसाइज 2.1 सिक्वेन्स अँड सिरीज. क्वेश्चन नंबर 3 काय दिलं बघा. थर्ड क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं, विच टर्म ऑफ द जीपी 5, 25, 125, 625 इज 5^10. 5^10 है ना. बघा क्वेश्चन बघा. गिवन जीपी म्हणजे गिवन जॉमेट्रिक प्रोग्रेशन 5, त्यानंतर 25, 125, 625 डॅश 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 आणि त्यातली टर्म पुढची दिली 5^10 दिलेली आणि ती कितवी टर्म आहे असं तुम्हाला विचारलंय. कितवी टर्म आहे म्हणजे 10th टर्म आहे, 15th टर्म आहे, 100th टर्म आहे, कितवी टर्म आहे 5^10 असं तुम्हाला विचारलं. ठीक आहे. या सिक्वेन्स मध्ये पर्यंत सांगा फर्स्ट टर्म किती आहे. a = 5. कॉमन रेशो 25/5, 25/5 तो देखील किती आहे सांगा 5. मग nth टर्मचा फॉर्म्युला आणि tn आपण त्याला tn म्हणूया. त्या टर्मला tn तुम्हाला 5^10 दिलेलं आहे. नाउ tn इज गिवन बाय a * r^n - 1. nth टर्म आहे 5^10, a 5, कॉमन रेशो 5 रेस टू n - 1. आपल्याला कितवी टर्म आहे ती माहित नाही. ठीक आहे. आता इथं 5 चा इंडेक्स किती आहे सांगा 1 आहे. मग 5^10 ॲज इट इज. मल्टिप्लिकेशन ऑफ बेसिस म्हणजे ऍडिशन ऑफ पॉवर्स म्हणजे 5^1 प्लस n - 1 प्लस 1 - 1 कॅन्सल झाले. 5^10 इक्वल्स 5^n. याचा अर्थ इंडायसेस इक्वेट केल्यानंतर n इक्वल्स काय सांगा 10 मिळाले तुम्हाला. n इक्वल्स काय मिळाले 10. Therefore 5^10 is the 10th term किंवा असं लिहूया नंबर 1. 5^10 is the 10th term of given GP. 5^10 is the 10th term of given GP. आणि साधा विचार करा ना. मला सांगा फर्स्ट टर्म 5^1 एक नाही बघा, सेकंड टर्म 5^2 एक नाही बघा, थर्ड टर्म 5^3 एक नाही बघा. मग ज्या अर्थी इथं 5^10 आहे त्यातली ती कितवी टर्म असली पाहिजे 10th टर्म असली पाहिजे. सो दिस इज द 10th टर्म ऑफ गिवन जीपी. ओके ओके. नाउ फोर्थ क्वेश्चन. फॉर व्हॉट व्हॅल्यूज ऑफ x the terms 4/3x 4/27 are in GP. ह्या तीन टर्म्स जर जीपी मध्ये असतील तर x ची व्हॅल्यू काय असं थोडक्यात तुम्हाला विचारलं. these three terms are in GP असं तुम्हाला दिलेलं आहे. जर हे तीन टर्म जीपी मध्ये असतील तर या दोघांचा रेशो आणि या दोघांचा रेशो काय असला पाहिजे सेम असला पाहिजे. therefore 4/3 divided by x हा रेशो 4/27 divided by x या रेशोला सेम पाहिजे. सॉरी इथं x डिवाइडेड बाय पाहिजे सुरुवातीला सिक्वेन्सला. सॉरी x डिवाइडेड बाय 4/3 x डिवाइडेड बाय 4/3 हा रेशो 4/27 डिवाइडेड बाय x या रेशोला सेम असला पाहिजे. ओके. देयर x मल्टिप्लाइड बाय रेसिप्रोकल 3/4 इक्वल्स 4/27 मल्टिप्लाइड बाय रेसिप्रोकल 1/x. ठीक आहे. आता 1/x आहे ते x इकडे आणि हा 4/3 तिकडे ट्रान्सफर करा. सो x मल्टिप्लाइड बाय x हे बघा हे ट्रान्सफर झाले. RHS 4/27 मल्टिप्लाइड बाय 4/3 x² इक्वल्स 16/81. therefore x इक्वल्स प्लस और माइनस 4/9. जीपी मध्ये प्लस और माइनस टर्म काही असू शकतात. म्हणजे ही टर्म निगेटिव्ह पण असू शकते. प्लस और माइनस 4/9 हे त्याचं फायनल.
ओके, फिफ्थ क्वेश्चन बघा. फॉर सिक्वेन्स Tn equals 5 raised to n minus 3 upon 2 raised to n minus 3, show that the sequence is a GP. हा सिक्वेन्स जो आहे तो GP हे प्रूव्ह करा. nth टर्म दिले तुम्हाला, पण तो सिक्वेन्स GP हे प्रूव्ह करा. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन रेशो. ठीक आहे, बघा. गिवन Tn equals 5 raised to n minus 3 upon 2 raised to n minus 3. मग तुम्ही याला काय लिहिते बघा. Tn equals 5/2 आणि त्याला कॉमन रेस टू n/3. ही लॉज ऑफ इंडायसिस तुम्हाला जे लिहून दिलेत की नाही त्यातला शेवटचा लॉ बघा, 8वा शेवटचा अगदी लास्ट जो असेल तो असा लिहून दिला होता बघा मी तुम्हाला. a/b ब्रॅकेट रेस टू n इक्वल्स a रेस टू n अपॉन b रेस टू n. n काय जे असेल ते. हा रूल आपण उलटा वापरला, लक्षात ठेवा. कॉमन पॉवर केली. ह्याच्यावरनं पहिल्यांदा मी T1 शोधणार आहे. T1 म्हणजे फर्स्ट टर्म. 5/2 रेस टू 1 minus 3. n च्या जागी 1 आलेत ना, म्हणजे 5/2 रेस टू -2. आता T2 शोधणार आहे मी. 5/2 रेस टू 2 minus 3 म्हणजे 5/2 रेस टू -1. T3 5/2 रेस टू 3 minus 3 म्हणजेच 5/2 रेस टू 0 किंवा 1. एनी नंबर रेस टू 0 म्हणजे 1. बस झाले, 3 टर्म सफिशियंट असतात तुम्हाला. आता T2 अपॉन T1 हा रेशो बघायचा. T3 अपॉन T2 हा रेशो बघायचा. तो जर सेम असेल तर गिवन सिक्वेन्स इज अ GP. मग खाली कन्सिडर T2 अपॉन T1 इक्वल्स, चला T2 काय बघा, 5/2 रेस टू -1 डिवायडेड बाय T1 म्हणजे 5/2 रेस टू -2. याला याने डिवाइड करायचं. आता डिव्हिजन म्हणजे सबट्रॅक्शन ऑफ पॉवर्स, म्हणजे 5/2 रेस टू -1 -2 म्हणजे +2. याला याने डिवाइड करायचं म्हणजे पॉवर सबट्रॅक्ट करायचे ना. -1 -2 म्हणजे +2. 2 - 1 म्हणजे 1. म्हणजे थोडक्यात किती आला बघा, या दोघांचं T2 अपॉन T1 रेशो किती आला, 5/2 आला. आता T3 अपॉन T2 करून बघूया. T3 अपॉन T2 सांगा. T3 किती आहे, इथं आहे 1 डिवायडेड बाय T2 किती आहे सांगा. T2 5/2 रेस टू -1. आता 1 ॲज इट इज डिवायडेड बाय, पहिले मला सांगा 5/2 रेस टू -1 म्हणजेच 2 अपॉन 5. 2 अपॉन 5 रेस टू 1. मी तुम्हाला म्हणून सांगितलं जीपी यायचं असेल तर लॉज ऑफ इंडायसिस फार चांगले आले पाहिजे. 5/2 रेस टू -1 म्हणजेच 2/5 रेस टू 1. आता डिव्हिजन म्हणजेच मल्टिप्लिकेशन बाय रेसिप्रोकल. 1 मल्टिप्लाइड बाय 5/2 इक्वल्स 5/2. मग मला सांगा की दोन्ही हे बघा, T2 अपॉन T1 हा हे डिव्हिजन 5/2, T3 अपॉन T2 हे डिव्हिजन 5/2. मग ज्या अर्थी दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सचा रेशो सेम आहे त्या अर्थी हा सिक्वेन्स काय असला पाहिजे, जीपी असला पाहिजे. सिन्स द रेशो ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स is the same constant given sequence is a GP. Given sequence is a GP. मग आता मला सांगा यातली फर्स्ट टर्म काय आहे, तर A म्हणजे T1. बघा T1 फर्स्ट टर्म काय आहे, तर -5/2 रेस टू -2. म्हटलं तर तुम्ही जरा 2/5 रेस टू 2 निगेटिव्ह पॉवर आहे, रेसिप्रोकल घेतलाय म्हणजे 4/25 असंही लिहू शकतो. आणि आत्ताच कॉमन रेशो मिळाला तुम्हाला. हा रेशो किती आहे सांगा, 5/2 आहे. त्याने विचारले फर्स्ट टर्म काय आणि कॉमन रेशो काय असं विचारले. ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहण्याआधी तुम्ही टेक्स्टबुक मध्ये आधी पेज नंबर 25 काढा. पेज नंबर 25 राईट साइडला वरती बघा, लेट्स नोट असं म्हटलेलं आहे. सापडलं का बघा.
इथं तुम्हाला आता हे पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी या 3 टर्म्सचा तुम्हाला वापर करायचा आहे. काय म्हणले बघा तुम्ही. फर्स्ट, 3 numbers are in GP can be conveniently assumed as A upon R, AR. म्हणजे मी जसं तुम्हाला AP मध्ये सांगितलं होतं बघा, A मायनस डी, A प्लस डी किंवा A मायनस 2D, A प्लस 2D असे अझम्पशन AP मध्ये असतात की नाही आपले, असे GP मधले सुद्धा 3 numbers are in GP कसे अज्युम करायचे. मिडल टर्म A माग A अपॉन R पुढे AR असं आहे. त्यानंतर 4 टर्म्स इन GP कशाचं अझम्पशन आहे बघा, 4 टर्म्स इन GP A अपॉन R क्यूब, A अपॉन R, AR रेस टू 3 हे 4 टर्म्स आहे. 5 टर्म्स ते सिमिलर टू 3 टर्म्स आहे. ऑड असलं की सोपं असतं, लक्षात ठेवा. बघा मधली टर्म A माग A अपॉन R, त्याच्या माग A अपॉन R स्क्वेअर, पुढे AR स्क्वेअर. हे व्यवस्थित वहीमध्ये कुठेतरी लिहून ठेवा, रेड पेन वहीत लिहून ठेवा आणि हे पाठ करा. 4 टर्म्स इन GP कसे असतात, 3 टर्म्स इन GP कसे असतात आणि 5 टर्म्स इन GP कसे असतात हे मार्क करून ठेवा. नाउ लेट्स हॅव अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. Find 3 numbers in GP such that their sum is 21 and the sum of their squares is 189. Find 3 numbers in GP such that their sum is 21 and sum of their squares is 89. हा यातला थोडाफार अवघड क्वेश्चन आहे या संपूर्ण एक्सरसाइज मधला, थोडाफार. यात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मिळाला A प्लस बी प्लस सी चा ब्रॅकेट स्क्वेअर आधी सगळ्यांना आला पाहिजे. A प्लस बी प्लस सी चा ब्रॅकेट स्क्वेअर माहित असला पाहिजे. ठीक आहे, मी आधी तो ब्रॅकेट स्क्वेअर लिहून ठेवतो आणि मग परत आपण त्या क्वेश्चन कडे येऊ. बघा, A प्लस बी प्लस सी चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, प्रत्येकाचा स्क्वेअर प्लस ट्वाइस AB प्लस ट्वाइस BC प्लस ट्वाइस BC प्लस ट्वाइस AC प्लस ट्वाइस AC. पहिल्या टर्मचा दुसऱ्या टर्मचा प्रत्येकाचा स्क्वेअर, मग दोघांचा प्रोडक्ट डबल, दोघांचा प्रोडक्ट डबल, दोघांचा प्रोडक्ट डबल. फर्स्ट सेकंड प्रोडक्ट डबल, सेकंड थर्ड प्रोडक्ट डबल, फर्स्ट थर्ड प्रोडक्ट डबल. हा ब्रॅकेट स्क्वेअर तुम्हाला इथे लागायची शक्यता आहे. ठीक आहे, बघा आता प्रॉब्लेम कडे बघा. फाइंड 3 numbers in GP such that their sum is 21 and the sum of their squares is 189. नंबर 6 असेल ना. Let the 3 terms in GP be A upon R, AR. Let the 3 terms in GP be A upon R, AR. ठीक आहे, आता मला सांगा त्यांनी काय काय कंडिशन दिली. देअर सम इज काहीतरी 21 आहे बहुतेक. देअर सम इज 21 and the sum of their squares 189. Their sum is 21, therefore A upon R plus A plus AR ही टोटल किती आहे सांगा, 21 आहे. मी याच स्टेपला काय करतोय बघा, दॅट इज यातनं A तेवढा कॉमन काढून घेतो. A कॉमन काढून घेतो, तर A इंटू ब्रॅकेट 1 अपॉन R प्लस इथला 1 राहणार आहे प्लस R इक्वल्स 21. ह्याला इक्वेशन 1 देतो, म्हणजे याला किंवा याला इक्वेशन 1 देतो. आता सम ऑफ देअर स्क्वेअर्स इक्वल्स काहीतरी 189 आहे माझ्यामध्ये. सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज 189, बरोबर आहे ना. म्हणजे याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर आणि त्यांची टोटल. आता प्रत्येकाचा स्क्वेअर कडे बघा. A स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर R स्क्वेअर ही टोटल किती दिली आहे तुम्हाला, 189. मी इथं पुन्हा दॅट इज इथं काय करतोय, A स्क्वेअर कॉमन काढून ठेवतो. A स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 अपॉन R स्क्वेअर प्लस 1 प्लस A स्क्वेअर R स्क्वेअर, सॉरी प्लस R स्क्वेअर, कारण आता
ए स्क्वेअर कॉमन मध्ये गेला ना, सो प्लस आर स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे सांगा, 189 इक्वेशन 2. तर आपल्याकडे थोडक्यात अशा प्रकारचे दोन इक्वेशन्स आपल्याकडे आहेत. ह्याच्यावरून आपल्याला ए आणि आर मिळवायचे. मग ए आणि आर मिळालाय की तुमचा तो सिक्वेन्स मिळत जाणार आहे. लेंथ थोडी मोठी आहे बघा. ह्यातल्या ब्रॅकेटचे टर्म जर पाहिले तर तुम्हाला याच्या स्क्वेअर मध्ये मिळणारे टर्म्स आहेत की नाही बघा. याच्या स्क्वेअर मध्ये मिळणारे हे टर्म्स आहेत की नाही बघा. पुढे जायचं, ही स्टेप महत्वाची आहे पुढची. स्क्वेअरिंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1 we get. Squaring both sides of equation 1 we get. बघा इक्वेशन 1 याच्याकडे कुणाकडे बघा. हे बघा पहिल्यांदा a चा स्क्वेअर नीट लक्ष द्यायचं. ब्रॅकेट मध्ये 1/r प्लस 1 प्लस r चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 21 चा स्क्वेअर. सगळ्यांचे काय केले आपण, स्क्वेअर केले. पुढे नीट लक्ष द्या. a स्क्वेअर ऍज इट इज ब्रॅकेट, चला a प्लस b प्लस c चा ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला लिहून ठेवला. ए स्क्वेअर चेक करा तुम्ही, 1/r स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 प्लस आर स्क्वेअर प्लस या दोघांचा प्रॉडक्ट आणि त्याचे डबल 2/r. करून बघा त्याशिवाय कळत नाही. या दोघांचा प्रॉडक्ट आणि त्याचे डबल ट्वाइस आर. फर्स्ट आणि लास्टचा प्रॉडक्ट, आता 1/r आहे, r चा प्रॉडक्ट म्हणजे r कॅन्सल झाले, फक्त 1 राहिला आणि त्याचे डबल म्हणजे 2. RHS मध्ये 21 चा स्क्वेअर म्हणजे 441. a स्क्वेअर इंटू ब्रॅकेट हे तीन टर्म्स आहेत ना, ह्याला मी फक्त ब्रॅकेट करणार आहे. 1/r स्क्वेअर प्लस 1 प्लस r स्क्वेअर प्लस या पुढच्या तीन टर्म मधून मी 2 कॉमन काढणार आहे. 1/r प्लस r प्लस 1 1/r प्लस r प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स 441. a स्क्वेअर में ब्रॅकेट ओपन होणार आहे म्हणजे a स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1/r स्क्वेअर प्लस 1 प्लस r स्क्वेअर प्लस हे ना मल्टीप्लाय ट्वाइस a स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1/r प्लस 1 प्लस r मागे पुढे केलेत हे दोघं इक्वल्स 1. 21 चा स्क्वेअर 441 आहे नाही का. आता हा जो एवढा पार्ट आहे याला मी रिप्लेस करणार आहे. बघा बरं, a स्क्वेअर इंटू ब्रॅकेट इथे आहे बघा, इक्वेशन 2 कडे बघा. त्याला 189 रिप्लेस करणार आहे. इकडे लिहितो तुम्ही, त्याला 189 रिप्लेस करणार आहे मी या पार्टला. ठीक आहे. प्लस फार महत्वाची स्टेप आहे, नीट लक्ष द्या. प्लस ते ट्वाइस ए स्क्वेअर जे की ट्वाइस ए स्क्वेअर नीट बघा, ते ट्वाइस ए स्क्वेअर कडे ते ट्वाइस ए इंटू ए, ट्वाइस ए स्क्वेअरच्या जागी ट्वाइस ए इंटू ए. ही ब्रॅकेट काय आवश्यक नव्हतं इथं. ट्वाइस ए स्क्वेअर इंटू ए ब्रॅकेट मध्ये 1/r प्लस 1 प्लस r ऍज इट इज आणि RHS चे 441 देखील ऍज इट इज. 441 ऍज इट इज. आता 189 तिकडे नेऊन मी मायनस करणार आहे आणि इथून लक्ष द्या. हे बघा, हे a इंटू ब्रॅकेट काय दिसतात सांगा तुम्हाला. हे दिसलं का सगळं. बघा, ट्वाइस ए ऍज इट इज. a इंटू ब्रॅकेट एवढं सगळं आहे, त्याला काय रिप्लेस करणार आहे मी 21 आणि RHS मध्ये 441 मायनस 189 हे कुठलं आणलं, फ्रॉम इक्वेशन 1 मिळालं, रिप्लेस केलं. इथं रिझन राहिलं बघा फ्रॉम 2, कारण त्यात 189 रिप्लेस झालेत ना. 189 फ्रॉम 2, 21 2 जा 42a इक्वल्स, आता हा डिफरन्स बघूया आपण, 9 प्लस 2 .
252 एकदा चेक करा डिफरन्स. हा बरोबर. आता आपण 49 डिवाइड करूया. सो a इक्वल्स 252 अपॉन 42. थोडंफार कॅन्सलेशन करू बाजूला. 252 अपॉन 42 ठीक आहे. 252 अपॉन 42 7 6 42 7 3 21 7 6 6 1 6 6 ठीक आहे. तो a इक्वल्स काय मिळालं तुम्हाला 6 मिळालं. काय मिळालं a इक्वल्स 6. ओके. आता मला थोडाफार ड्रॉप करायचा आहे बोर्डवरचा. एकदा इक्वलचा भाग समजला का बघा तुम्हाला त्यातनं a मिळाले. a इक्वल्स काय मिळाले आपल्याला 6 मिळाले. ओके. नाउ लेट्स कंटिन्यू फर्दर. आपल्याला a इक्वल्स 6 मिळाले. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करून पुढे जायचं आपल्याला. बघा put a equals 6 in equation 1. मग आता a into bracket 1 upon r plus 1 plus r equals 21. त्यात a च्या जागी आपण 6 रिप्लेस करणार आहोत. आणि मी आता या सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर काय करणार आहे या ब्रॅकेट मध्ये r करणार आहे r. मग आता ह्याला r आहे म्हणजे वरती काही मल्टिप्लाय करायची गरज नाही. ह्याला r ने खाली मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे वरती पण मल्टिप्लाय केलं पाहिजे. ह्यालाही डिनॉमिनेटर 1 आहे r ने मल्टिप्लाय खाली वर म्हणजे r स्क्वेअर झाले इक्वल्स 21. आता तुम्हाला थोडंफार असं कॅन्सलेशन करता येईल की 6 आणि 21 रिड्यूस करता येईल. नंतर केले तरी चालतील. हे बघा पहिले मी r ट्रान्सफर करतोय. सो 6 ओपन करू. 6 into ब्रॅकेट 1 plus r हे ओपन करणार आहे. 6 plus 6r plus 6r स्क्वेअर आणि RHS काय झाले सांगा हे 21r. देयरफॉर 6r स्क्वेअर सगळ्यात पहिल्यांदा लिहितो मी. मग इथले प्लस 6r मग इकडले आलेले मायनस 21r आणि प्लस 6 as it is equal to 0. देयरफॉर 6r स्क्वेअर मायनस सांगा 6r मधनं 21r गेले. 6r मधनं 21r गेले म्हणजे 21 मधनं 6 गेले मायनस 15r प्लस 6 is equal to 0. त्यातनं 3 कॉमन काढा आणि ट्रान्सफर करा. देयरफॉर 3r स्क्वेअर मायनस 5r प्लस 2 is equal to 0. 3 2 जा 6 ला स्प्लिट करा. टोटल 5 यायला पाहिजे. 3 2 जा असेच फॅक्टर्स पडतील त्याचे. देयरफॉर फॅक्टर्स पडतोय 3r स्क्वेअर इथे लिहू का ठीक आहे. 3r स्क्वेअर हे मिडिल टर्म स्प्लिट केले तुम्ही नवी शिकला आहे मायनस 3r मायनस 2r प्लस 2 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये 3r कॉमन ब्रॅकेट मध्ये r मायनस 1 मायनस 2 कॉमन ब्रॅकेट मध्ये r मायनस 1 इज इक्वल टू 0. देयरफॉर r मायनस 1 आणि 3r मायनस 2 इक्वल्स 0. दोघांचा प्रोडक्ट 0 एक तर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0 म्हणजे एक तर r इक्वल्स 1 असेल और r इक्वल्स 2/3 असेल. r इक्वल्स 1 और r इक्वल्स 2/3 असं तुम्हाला दोन व्हॅल्यूज मिळतात. ठीक आहे. तर याच्यावरून आपण तो सिक्वेन्स लिहिणार आहे. फक्त या तीन व्हॅल्यूज तेवढ्या नोट करून ठेवा कारण मला बोर्ड आउट करून घ्यायचं. या तीन r इक्वल्स 1 r इक्वल्स 2/3 आणि a इक्वल्स 6. ओके. जस्ट मिनिट. इथं आपण जेव्हा 3 कॉमन काढलेत इथं 3 कॉमन काढले तेव्हा एक स्टेप चुकली आपली. हे बघा 3 2 चा 6 फॅक्टर्स मध्ये एक मिस्टेक आहे. फॅक्टर्स हा पार्ट चुकला आपला. हे 3 कॉमन काढल्यानंतर 3 2 चा 6 यायला पाहिजे होतं ना. इथं बरोबर लिहिले मी फक्त 3 कॉमन काढलेले 3 लिहायचे चुकून ते मी 2 लिहिलं होतं. आता 2r स्क्वेअर 2 2 चा 4 4 ला स्प्लिट करा आणि टोटल 5 यायला पाहिजे म्हणजे फॅक्टर्स 4 1 चा 4 पडणार. ठीक आहे. 2r स्क्वेअर मायनस 4r मायनस 1r 4 1 चा 4 आणि 4 प्लस 1 5. हे दाखवू का 2 2 चा 4 4 ला स्प्लिट करा 2 2 चा 4r स्क्वेअर
त्याला स्प्लिट करा की ज्यांची टोटल 5 यायला पाहिजे. 4 म्हणजे 4 -4 -1 तेच फक्त मी तिथं लिहिलं. हे r2 r आणि r इकडे लिहायचं असतं. असं आपण रेफर करतो ना ते. पुढे +2 ॲज इट इज इक्वल टू 0. पहिल्या दोघांमध्ये ट्वाइस r कॉमन r -2 -1 कॉमन r -2 इक्वल्स 0. पुन्हा r -2 कॉमन आणि नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये ट्वाइस r -1 इक्वल्स 0. दोघांचा प्रोडक्ट 0, आयदर फर्स्ट टर्म 0 or second term 0. Therefore r equals 2 or r equals half. म्हणजे तुम्हाला r च्या या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. आणि ऑलरेडी तुम्हाला a इक्वल्स काय मिळाले सांगा 6 मगाशीच मिळालेलं होतं. ह्या तीन व्हॅल्यूज नोट करा. मला बोल्ड अप करून पुन्हा लिहायचं. ओके बघा या व्हॅल्यूज काय a इक्वल्स 6 मगाशी आपण मिळवलेले, r equals 2 or r equals 1/2. आता आपण r च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्यामुळे तुम्हाला दोन वेगवेगळे सिक्वेन्सेस तुम्हाला मिळतील. बघूया आपण. हे बघा या सिक्वेन्स कडे बघायचं. when असं हेडिंग लिहायचं. when a6 आणि r2 असेल then the gp is, पहिली टर्म काय सांगा, a upon r. a किती आहे 6 अपॉन r किती आहे 2 म्हणजे किती आले 3. मग पुढची टर्म काय आहे a. a म्हणजे किती आपल्याकडे सांगा, a म्हणजे 6. ठीक आहे, इथे लिहितो इक्वल 6. आणि नंतरची टर्म काय आहे सांगा ar. आता ar म्हणजे a किती आपल्याकडे 6 इंटू r किती मिळाले तुम्हाला 2 म्हणजे 6 2 12. and the gp is ब्रॅकेट मध्ये 3 6 12. असा सेम पार्ट खाली कंटिन्यू करायचा. मी इथे लिहितोय when a equals 6, a 6च पण कॉमन रेशो हाफ r half, then the gp is, पहिली टर्म काय आहे a upon r. a किती आहे 6 अपॉन हाफ म्हणजे हे वर जाऊन मल्टिप्लाय होतील 12. a म्हणजे 6 आणि ar म्हणजे 6 इंटू r हाफ आहे. ठीक आहे, a आणि r रिप्लेस करायचे म्हणजे 3. द सिक्वेन्स इज 12 6 3. एक तर 3 6 12 सिक्वेन्स असेल किंवा 12 6 3 असा तो सिक्वेन्स असला पाहिजे. हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, ह्याला प्रॅक्टिस गरजेची एसेन्शियल आहे. ओके, 2-3 वेळा सोडवून ठेवा किमान.